एक वाक्य बोलू माय बाप हो, जोपर्यंत या जगामध्ये श्रीमंत माणसाची अभिलाषा संपत नाही ना, तोपर्यंत या जगामध्ये गरीब माणसानं कधी श्रीमंत होण्याचा विचार करायचा नाही। त्या ठिकाणी त्या व्यापाऱ्याला मारण्याची त्या ठिकाणी त्या मारेकऱ्यांना त्या ठिकाणी फोन केला। ते मारेकरी ठरल्याप्रमाणे आपल्या तयारीमध्ये त्या ठिकाणी राहिले आणि 2:30-3 वाजेच्या सुमारास शेतामध्ये गेलेल्या या श्रीमंत माणसाची ते 2 मुलं त्या ठिकाणी घरी आली आणि या व्यापाऱ्याला त्या ठिकाणी उठवलं आणि सांगितलं, ओ दादा कोण आहात तुम्ही, उठा, ही आमची जागा आहे, आम्हाला या ठिकाणी झोपायचंय। ते व्यापारी उठले आणि ते व्यापारी उठल्याच्या नंतर त्यांनी बघितलं, अरे टाइम तर त्या ठिकाणी भरपूर झालेला आहे, आपल्याला जाण्याकरता काही अडचण नाहीये। म्हणून ते व्यापारी त्या ठिकाणून निघून गेले आणि या श्रीमंत माणसाची 2 मुलं त्या ठिकाणी झोपली। ठरल्याप्रमाणे ते मारेकरी त्या ठिकाणी आली आणि त्या 2 मुलाचा काटा काढला आणि त्या 2 मुलाचा काटा काढल्याच्या नंतर तो श्रीमंत माणूस त्या ठिकाणी आला, बघितलं अरे ही तर माझीच मुलं आहे। त्यावेळेस तो विचार करू लागला की अरे मी आयुष्यामध्ये कधी परमार्थ करायचा सोडला नाही, कधी कीर्तन सोडलं नाही, कधी भजन सोडलं नाही, कधी कथा सोडली नाही। पैठणला आला, नाथ महाराजांपुढे त्या ठिकाणी लोटांग घालून नाथ महाराजांना विचारू लागला आणि त्यावेळेस नाथ महाराजांना बोलू लागला की बाबा मी माझ्या जीवनामध्ये काय पाप केलं होतं की मला त्या ठिकाणी हे भोगावं लागलं। त्यावेळेस नाथ महाराज त्याला उत्तर देतात की केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐशी किती। जे कर्म आपण कराल ना सज्जन हो, ते कर्म भोगवण्याकरता त्या ठिकाणी फारसा वेळ लागत नाही, ते कर्म आपल्याला याच ठिकाणी भोगावं लागतं। म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी चांगलं कर्म केलं पाहिजे। चांगलं कर्म आपल्या जीवनामध्ये तेच आपल्या शेवटपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत त्या आपले त्या ठिकाणी काम येणार आहे। कारण आज समाजामध्ये बघितल्याच्या नंतर फार दूर वाईट अवस्था या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतीये। कधी कधी मनामध्ये विचार येतो की दादा तोच देश आहे का हा ज्या देशामध्ये प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला, तोच देश आहे का हा ज्या देशामध्ये छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झालाय। कारण आपण एखाद्या दगडाला जर त्या ठिकाणी शेंदूर लावला तर त्या दगडाचा त्या ठिकाणी मारुती होतो। एखाद्या दगडाला आपण जर शेंदूर लावला तर त्या दगडाचा त्या ठिकाणी मारुती होतो। एखाद्या दगडाला जर आपण त्या ठिकाणी भंडारा लावला तर त्या दगडाचा त्या ठिकाणी खंडोबा होतो। असा कोणता रंग आहे तो एखाद्या माणसाला लावला म्हणजे त्या ठिकाणी माणूस तयार होईल। माणुसकी त्या ठिकाणी माणसं विसरली दादा। म्हणून जीवनामध्ये त्या ठिकाणी आपण प्रत्येकाने आपल्या कर्मानं त्या ठिकाणी चांगलं वागलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे आणि भगवान परमात्म्याचं नामचिंतन, भगवान परमात्म्याची भक्ती, परमार्थ एवढंच साधन त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी काम येणार आहे। विठ्ठल विठ्ठल। म्हणून त्या ठिकाणी चांगलं कर्म परमार्थ आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे। या संत महात्म्यांनी तेच केलं दादा। संत महात्मे तुमच्या आमच्या सारखीच माणसं होती, पण त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन, त्या भगवान परमात्म्याची भक्ती त्या ठिकाणी केली आणि त्या ठिकाणी ते संत झाले। त्या संत महात्म्यांना त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाशिवाय त्यांच्या अंतकरणामध्ये दुसरं काही नव्हतं। अभंगाचं प्रथम चरण